नमस्कार. मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसापासून काय, वर्षापासून या चर्चांना उधाणच आहे. तसं महाराष्ट्राची स्वभावच म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावच राजकीय चर्चा करणे आहे. म्हणजे अगदी तामिळनाडूत जयललिताच्या जागा पडून DMKच्या जागा कशा आल्या याची खुबीनं चर्चा महाराष्ट्रामध्येच होत असते. मराठी माणूस आणि राजकारण हे वेगळे नाही आहेत. अशी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या राज्यातल्या सत्तांतर, सत्ताबदल आणि नेतृत्वाच्या विषयामध्ये. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आले ते देवेंद्र फडणवीस नको म्हणून आणि आता भाजपला सत्ताबदल करावा वाटतो आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे. मागच्या काही दिवसापासून नितीन गडकरी देखील राज्यामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांची विधानं देखील राज्यातल्या व्यवस्थेसंबंधी आता येऊ लागली. अगदी ट्विटरवर राज्यामध्ये कुठे कुठे निधी दिला गेला यासंबंधी आवर्जून नितीन गडकरी आपल्या पोस्ट टाकत आहेत. आणि या पोस्टनंतर राज्यातील नेते जे भाजपचे आहेत ते गडकरींना धन्यवाद देत तशा पोस्ट करतायत. म्हणून एक साधारणसा अंदाज असा बांधला जातो आहे की नितीन गडकरी या काळात आता महाराष्ट्राचे नेते म्हणून आणि कदाचित सत्तांतर घडलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देखील याला तयार होईल. शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको आहेत. जर भाजप नेतृत्वात बदल करणार असेल तर गडकरीच्या नावावर एकमत होऊ शकतं आणि म्हणून आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं गडकरींना महाराष्ट्रात पाठवायचा निर्णय घेतला आहे. आणखी एक दावा केला जातोय ते म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं तेव्हापासून आणि अगदी आधीपासून नितीन गडकरी हे अमित शहा यांना आपले स्पर्धक वाटतात. त्यासोबत नरेंद्र मोदींना देखील गडकरी केंद्रात नको आहेत असाही एक दावा केला जातो आहे. काय आहे हा दावा, काय आहे वस्तुस्थिती? खरंच गडकरींना पाठवून महाराष्ट्रात सत्तांतर होणार आहे का? अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. गडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कदाचित मुख्यमंत्री होतील असंही काही लोकांना वाटतंय, कारण त्यांचे शरद पवारांशी उत्तम संबंध आहेत. खरंच असं घडणार आहे का? राज्यामध्ये सत्तांतर होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता जाणून घ्यायची आहेत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. या सगळ्या विषयाला जाणून घेण्याआधी तुम्हाला एक विनंती करायची आहे, ते म्हणजे ॲनालायझर न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्यापर्यंत ॲनालायझरचे अपडेट पोचत राहतील. विषय आहे गडकरी राजकारणात येणार का आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार का? दुसऱ्या प्रश्नाची उत्तरं आपण जरा पहिल्यांदा द्यायला सुरुवात करूया. म्हणजे महाराष्ट्रात लगेच सत्तांतर होईल का? मला तरी व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये लगेच सत्तांतर होण्याची शक्यता दिसत नाही. कारणं अनेक आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण असं आहे की सत्तेमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला आत्ता सत्ता सोडावी वाटत नाही आणि समजा सत्ता गेली तर त्यांच्यासमोरचे अनेक प्रश्न उभे आहेत. अगदी ताजे काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अनिल देशमुखांचं प्रकरण आहे, अनिल परबांचं प्रकरण आहे, सचिन वाझेचा विषय समोर आहे, अँटिलिया समोरच्या स्फोटकांचा विषय समोर आहे, रश्मी शुक्लांचा विषय समोर आहे, संजय राठोडचा विषय समोर आहे, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं प्रकरण आहे, दिशा सलियांच्या संशयास्पद मृत्यूबाबत अनेकांवर शंका आहेत, ठाकरे मंत्रिमंडळातल्याच काही मंत्र्यांवरती ती शंका आहे. ही सगळी प्रकरणं जर सत्ता सुटली तर येणाऱ्या सरकारच्या हाती जातील आणि त्यात नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला फटका बसेल असंच काहीतरी निष्पन्न होईल. त्यामुळं आपल्या अनंत अडचणी असतानासुद्धा, म्हणजे पटत नसतानासुद्धा, राजी नाराजीचे स्वरूप असतानासुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघंही हे सत्ता सोडायला सहजासहजी तयार होणार नाहीत. कारण हे केलं तर भविष्यात ही सगळी प्रकरणं त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे दोन्हीही पक्ष
कितीही पटत नसलं, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशीच ती अवस्था असणार आहे. त्यामुळं दोघंही सत्ता आणि एकमेकांना तूर्तास तरी सोडणं शक्य नाही, हे स्पष्ट लक्षात घ्या. या महाविकास आघाडीतला तिसरा आणि ज्याला महत्त्व द्यावं असा पक्ष म्हणजे काँग्रेस. बाकी सगळी छोटी मोठी अपक्ष विपक्ष मंडळी यांना महत्त्व देण्याची गरज नाही आहे, पण काँग्रेस हा या महाविकास आघाडीतला तिसरा आणि मोठा पक्ष आहे. काँग्रेसची देशभरातील अवस्था बिकट होत चाललेली आहे. म्हणजे बंगालात शून्य, आसामात सत्ता नाहीच आहे, पुद्दुचेरीची सत्ता गमावली आहे, केरळामध्ये ती मिळवता आलेली नाही आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेस पक्षासाठी ही सत्ता एक असं ठिकाण आहे, अशी गोष्ट आहे की जी सोडल्यावर महाराष्ट्रातली काँग्रेस मरणासन्न होणार आहे. एकतर एकच खासदार आहे, सगळ्या बलाढ्य नेत्यांचा पराभव काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये खासदारकीसाठी झालेला आहे. काही लोक निवडून आलीत आणि तीही जर सत्ता नसेल त्यातली काही फुटायची शक्यता नाकारता येत नाही. आता कोरोना बाधित झालेला रुग्ण जसा श्वसनाच्या सगळ्याच क्रिया बाधित झाल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवावा लागतो, तशी सत्ता ही काँग्रेस पक्षासाठी व्हेंटिलेटरचं काम करते आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे तोपर्यंतच महाराष्ट्रातलं काँग्रेसचं अस्तित्व टिकणार आहे. त्यामुळे शिवसेनेशी जमत नाही, राष्ट्रवादीशी जमत नाही, शरद पवार आघाडी करतात, शरद पवार तिसऱ्या आघाडीची गोष्टी करतायत. म्हणजे UPAचा अध्यक्ष कोण असावं याबाबत मार्गदर्शन संजय राऊत करतायत. असंच असूनसुद्धा म्हणजे संजय राऊतांनी इंदिरा गांधी डॉन अंडरवर्ल्ड डॉनला भेटायच्या असं विधान करून टाकलं, UPAचा अध्यक्ष शरद पवारांना करावं असं विधान करून टाकलं, तरीसुद्धा काँग्रेस अगं म्हशी मला कुठं नेशी म्हणत या दोन पक्षासोबत राहणार आहे. यांना हे व्हेंटिलेटर सुटलं की आपला मृत्यू म्हणजे राजकीय मृत्यू समोर दिसतो आहे. त्यामुळं काँग्रेस देखील ही सत्ता सोडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्षांसाठी महाराष्ट्रातली सत्ता ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे या तिघांनी स्वतः होऊन सत्ता सोडण्याचं धाडस कुणी दाखवील ही शक्यता कमी आहे. नाही म्हणायला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला जर वाटलं तर ते सत्ता सोडू शकतात, कारण त्यांना देशभरात धोका वाटतो आहे आणि तो जाणवला तरच ही गोष्ट होऊ शकते. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची सत्ता सोडण्याची अजिबात इच्छा नाही. शरद पवार हे सरकार पाडतील असा जे दावा करतायत त्यांना मला सांगायचं आहे की शरद पवार आत्ता हे सरकार पाडण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. ते स्वतः होऊन हे सरकार पाडणार नाहीत. सरकार पडलंच तर फक्त काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळं पडेल किंवा उद्धव ठाकरे यांना या दबावाचा उबग आला तर पडेल, कारण उद्धव ठाकरेंना दबावात काम करण्याची सवय नाही. एक पक्षप्रमुख म्हणून आदेश द्यावा आणि त्या आदेशाचं पालन सर्वांनी करावं या सवयीचे उद्धव ठाकरे आहेत. त्यांना या दबावात काम करायची सवय नाही. त्यामुळे या दोनच शक्यता दिसत आहेत. पण तरीही दिशा सलियांचं प्रकरण, अनिल परबांचं प्रकरण आणि रश्मी शुक्ला यांनी केलेल्या आरोपांचं प्रकरण या सगळ्यामुळे देखील शिवसेना शांत बसणार आहे. त्यामुळे सत्तेतल्या तीनही पक्षांना हे सरकार पडणं परवडणारं नाही आहे आणि त्याचमुळं कदाचित हे सरकार पडण्याची शक्यता कमी दिसते आहे. जरा भाजपच्या बाजूनी याचा विचार आपण करूया. भाजपला आत्ताच्या क्षणाला हे सरकार पाडून आपण सत्तेवर येणं आवश्यक वाटतंय का, किंवा ते भाजप करण्याची शक्यता आहे का, हे देखील आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आत्ता कोरोनाच्या या कहरामध्ये भाजपनं राजकारण करून सत्ता ताब्यात घ्यायचं ठरवलं तर भाजपची बदनामी अधिक होणार आहे. म्हणजे खरं तर कोरोना नियंत्रण करायचं सोडून भाजपला सत्तेवर यायचं पडलं होतं असा आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं भाजपला याच्या नकारात्मक प्रतिसादाची जास्त शक्यता दिसते आहे. त्यामुळं या महामारीत आत्ता लगेच भाजप ते करण्याची शक्यता कमी दिसते आहे. मुद्दा पुढचा येतो. भाजपनं खरंच जोडतोड करून सत्ता मिळवली, समजा राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्या एकासोबत सत्ता मिळवली, तर भाजपचा समर्थक वर्ग, मी कार्यकर्ता हा शब्द वापरत नाही आहे, भाजपचा आमदार हा शब्द वापरत नाही आहे, भाजपचा सदस्य सक्रिय सदस्य हा शब्द वापरत नाही आहे, पण भाजपचा जो समर्थक आहे तो समर्थक वर्ग राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसोबतची युती
केवळ सत्तेसाठी केलेली सहन करणार नाही. त्याला भलेही पक्ष फोडून घेतलं तर चालेल, पण तो ही सहन करणार नाही आणि आपल्या समर्थकांना अशी युती करून भाजप नाराज करण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं अशी जोडतोड करत म्हणजे एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेऊन भाजप सत्ता मिळवणार नाही आणि जर पक्ष फोडायचे असतील तर ती संख्या जोडण्यासाठी भाजपला दीर्घकाळ वाट बघावी लागणार आहे. पुढचा मुद्दा येतो तो भाजपनं सत्ता घेतली तर काय स्थिती येईल. आत्ता कोरोनाच्या महामारीत अक्षरशः रिकामी झालेली तिजोरी आहे. या तिजोरीला घेऊन भाजप कोरोनाशी लढण्याचं धाडस उगीच्या उगीच दाखवणार नाही. आत्ता जे काही यशापयश येणार आहे ते आत्ताच्या सरकारवर पडणार आहे. त्यामुळं रिकामी तिजोरी खडखडाट घेऊन भाजप सत्तेवर यायची शक्यता कमी आहे. पुढचा मुद्दा येतो तो मराठा आरक्षणाचा, जो लगेच घेऊन भाजप आता पुन्हा नवं संकट आपल्या अंगावर घेईल ही शक्यता देखील कमी आहे. कारण याला तोंड देण्याची भाजपची तयारी नाही. त्याच्या पुढचा मुद्दा येतोय की भाजपला आणखी काही समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजे लसीकरणाचा वेग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा भाजप सत्तेवर येईल तेव्हा केंद्र आणि भाजप सरकार राज्यातलं यामध्ये एक समन्वय निर्माण करणं आणि तात्काळ म्हणजे लगेच्या लगे जादू झाल्यासारखं ती व्यवस्था निर्माण करणं शक्य नाही. त्यामुळं भाजप आत्ता या स्थितीमध्ये सत्तांतर करण्यासाठी तयार असेल ही शक्यता कमी दिसते आहे. पुढच्या मुद्द्यावर आपण जाऊ. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेतृत्वाच्या अटी टाकेल आणि सत्तेवर येण्याचा प्रयत्न करेल आणि या अटी नरेंद्र मोदी आणि अमित शहा ऐकून घेतील ही शक्यताच मुळात दुरापास्त आहे. अशा अटी शर्तीवर मोदी आणि शहा काहीतरी करतील किंवा ते शिवसेनेला जवळ चुचकारतील, राष्ट्रवादीला चुचकारतील ही शक्यताच दिसत नाही. त्यामुळं असं तडकाफडकी सत्तांतर होण्याची शक्यता आत्ता तरी दिसत नाही आहे. सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो आणि जो पहिला असायला हवा होता तो म्हणजे गडकरींना राज्यात यायचं आहे का. नितीन गडकरींची व्यक्तिशः राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतण्याची अजिबात इच्छा नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे अगदी गडकरींना जरी थेट विचारलं की तुम्ही राज्यात येणार आहात का, तरीही त्याचं उत्तर ते नाही असंच देतील. गडकरींना मुख्यमंत्रीपदाचा अजिबात रस नाही अथवा त्यांना ते व्हावंही वाटत नाही. प्रत्यक्षात गडकरींच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच्या भावना खूप वेगळ्या आहेत. त्यामुळं स्वतः गडकरी अशा स्वरूपाची कृती करणं शक्य नाही. राहिला प्रश्न गडकरी आणि फडणवीसांच्या संबंधामधला, तर विदर्भात किंवा नागपूरमध्ये गडकरींच्या बाजूनं असणारे कार्यकर्ते आणि फडणवीसांच्या बाजूनं असणारे कार्यकर्ते या दोघांच्यामध्ये स्थानिक सत्तेतला संघर्ष आहे हे नाकारून चालणार नाही. पण तो कार्यकर्त्यांच्या मधला संघर्ष या दोन नेत्यांच्यामध्ये आहे अशी स्थिती मात्र अजिबात नाही. खरं तर गडकरी हे देवेंद्र फडणवीसांच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत, ते पित्या समान आहेत आणि तेवढाच अधिकार देखील गडकरींना देवेंद्र फडणवीसांचे कान खेचण्याचा आहे. आणि त्याच हेतूने गडकरींनी फडणवीसांना काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की गडकरी राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून यायला इच्छुक असतील. आता केंद्रीय नेतृत्वानं थोपवलंच तर ती गोष्ट वेगळी आहे, पण गडकरींची इच्छा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे ही शक्यता मला दुरापास्त वाटते आहे. मुळात राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यानंतर गडकरींनी मुख्यमंत्री म्हणून येण्याची शक्यता त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळं गडकरी राज्यात परतणार नाहीत एवढंच या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष असू शकतो. भाजपचा आत्ताच्या घडीचा नेता कोण असेल तो देवेंद्र फडणवीस आहेत हेही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. फडणवीसांना विरोध करणाऱ्यांची भाजपमधील संख्या देखील मोठी आहे हे देखील खरं आहे. असं असलं तरी आजच्या घडीला फडणवीस हेच नेते आहेत आणि तेच भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्टेड आहेत एवढंही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. गडकरी या विषयाला सध्या तरी चर्चातून पूर्णविराम देणं हेच योग्य राहील. अधिक अपडेट तुमच्यापर्यंत पोचू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.